आता सुरू होत आहे देशातील सर्वात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत. नमस्कार, आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये आज सादर करणार आहोत चित्रपट सृष्टीतील एका अशा चमकत्या ताऱ्याला ज्यांनी मागच्या 19 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट फिल्म्स दिल्या. चित्रपट सृष्टीचा एक अष्टपैलू अभिनेता, असा अभिनेता ज्याला तुम्ही ॲक्शन फिल्म्समध्ये पाहिलं, कॉमेडी करताना पाहिलं, इमोशनल कॅरेक्टर करताना पाहिलं आणि त्याचबरोबर राजकारणी कॅरेक्टर करतानाही पाहिलं. मी आपकी अदालतमध्ये आमंत्रित करत आहे चित्रपट सृष्टीतील अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अजय देवगन यांना. अजय देवगन. खटला सुरू करण्याआधी, आरोप आणि प्रत्यारोपांची शृंखला सुरू करण्याआधी आजचे जज अंशुल चतुर्वेदी यांच्याकडून परवानगी घेऊया आजची कारवाई सुरू करण्यासाठी. सुरू करा. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप अजय देवगन यांच्यावर. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार अजय देवगण यांच्यावर आरोप आहे की ते फिल्म इंडस्ट्रीच्या कन्व्हेन्शन्सला मानत नाहीत. मी तुम्हाला तुमच्या लहानपणीचे काही फोटोज दाखवू इच्छितो. असा फोटो ज्यामध्ये तुम्ही एका लेपर्डला कुशीमध्ये घेतलाय आणि यावरून असं समजतं की हे 2 फोटोज आहेत. एक लहानपणीचा हा एक फोटो आणि हा एक फोटो आहे. दोन्हीमध्ये असं दिसतंय की अँग्री यंग मॅन आहात. अँग्री यंग मुलगा. हो, अँग्री यंग मुलगा आहात. मुलगा नाही, यामध्ये मी हसत आहे. तुम्ही बघा, यामध्ये मी स्माइल देत आहे. स्माइल तर देत आहात, पण तुम्ही उचलले कोणाला कुशीमध्ये ते तरी बघा. लेपर्डला उचललंय मी. तेव्हा मी माझ्या डॅड बरोबर शूटिंगसाठी गेलो होतो. तेव्हा एक लेबरचा सिक्वेन्स शूट चालला होता. मला जितकं आठवतं त्या फिल्मचं नाव मिस्टर नटवलाल होतं. आम्ही जे त्यामध्ये होते, तर तिथे लेपर्डचे लहान लहान बछडे होते. तर मग यावरून असं म्हणू शकतो का की तुम्ही लहानपणापासूनच घाबरायचं नाही हे तुमच्या कॅरेक्टरमध्येच होतं? होतं की नव्हतं मला माहीत नाही. पण नसलं तरी देखील मला माझ्या डॅडने शिकवलंय की कधीही घाबरून काहीच फायदा होत नाही. त्यामुळे घाबरण्यापेक्षा बेटर आहे की मी त्याला फेस करावं आणि तेच आज माझ्या कामी येतंय आणि आयुष्यभर त्याचा फायदा होतोय. महेश भट साहेबांचं मी एक आर्टिकल वाचलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की जेव्हा तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला होता, तुम्ही पाऊलही ठेवलं नव्हतं, त्याआधीच जे ट्रेडचे पंडित होते त्यांनी तुम्हाला राईट ऑफ केलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की अशा चेहऱ्याचा माणूस हिरो कसा बनू शकतो. हे मलाही सांगितलं होतं त्यांनी आणि अशा चर्चा व्हायच्या माणसांच्या त्यावेळेस. बट आता जे झालं ते समोर आहे. पंडित चुकीचे ठरलेत. अजय देवगनने त्यांना चुकीचं ठरवलं. मी त्यांना चुकीचं ठरवलं की मग इट्स अ लक व्हॉट आय डोंट नो. बट जे काय असेल पण ते चुकीचे ठरले. कारण त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की यश जोहर हे म्हणाले होते की हा कसा हिरो बनणार आहे. नसरुद्दीन शाह यांना नंतर म्हणावं लागलं की माझ्याकडून चूक झाली या मुलाला ॲसेस करण्यामध्ये. नाही, मी ऐकलं त्या गोष्टी ज्या तुम्ही सांगत आहात. बट माझ्यासमोर तर सगळी लोकं पॉझिटिव्ह होती आणि काही लोकं अशी होती जी खूप पॉझिटिव्ह होती आणि ज्यांना असं वाटत होतं की आय वॉज डुईंग राईट थिंग्स. तर मला कळत नाही की त्यांच्याबद्दल काय बोलावं. अनिल कपूर यांचा किस्सा मी ऐकला की जेव्हा फूल और काटे रिलीज झाली होती तेव्हा प्रीमियरला येणाऱ्या मोठ्या स्टार्समध्ये फक्त ते एकटेच होते. तेव्हा त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांची फिल्म त्यावेळेस रिलीज होणार होती लम्हे, की चूक करतोयस की इतकी मोठी फिल्म लम्हे बरोबर तुझी फिल्म रिलीज करतोयस. ॲक्च्युली त्यांनी मला हे सांगितलं होतं आणि त्यांनी त्यांच्याकडनं सांगितलं होतं कारण की मी लहान होतो तेव्हापासून मी अनिलजींना ओळखत आहे आणि त्यांनी ॲक्च्युली मला येऊन सांगितलं होतं की तुम्ही न्यू बॉय, न्यू गर्ल, नवीन प्रोड्युसर, नवीन डायरेक्टर, लम्हे इतका मोठा चित्रपट आहे, तर तू याच्यासमोर नको येऊस. त्याच्याकडनं एक चांगलं एक जेस्चर होतं. मग त्यांनीच 1-1.5 वर्षानंतर जेव्हा भेटले तेव्हा म्हणाले की "यार, हे सगळंच उलटं झालं यार. मी तुला सांगत होतो." सो इट वॉज अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. म्हणजे मला एक चांगलाच सल्ला देत होते. पण जेव्हा उलट झालं तेव्हा स्वतःच येऊन म्हणाले की "यार, मी तुला सल्ला देत होतो, पण सगळ्याच उलट्या गोष्टी झाल्या." हो, कारण की लम्हे फ्लॉप झाली आणि फूल और काटे त्यावेळेस सुपरहिट झाली. हो. तुम्हाला जेव्हा पहिल्या फिल्ममध्ये तुम्ही पदार्पण केलं होतं, मला चांगलं आठवतंय की तेव्हा तुम्ही 2 मोटरसायकलवर उभे राहून हो. एक
स्टंट सीन करत तुम्ही एंट्री केली होती, तेव्हा तुम्हाला वाटलं होतं की ही फिल्म सुपरहिट होईल आणि इतके मोठे स्टार व्हाल तुम्ही? मला इतकी खात्री नव्हती. कारण की मला वाटत होतं की मला माहीत नव्हतं की की ही फिल्म इतकी इतकी मोठी सुपरहिट होईल. पण हे माहीत होतं की ही फिल्म थोडी बरी झाली आहे आणि त्यात जे ॲक्शन आहे, जे म्युझिक आहे ते सुद्धा खूप चांगलं झालं आहे. पण प्रेक्षकांचा जो काही प्रतिसाद मिळाला तर त्याचा त्याचा मला वाटतं की कोणीच अंदाज नाही लावू शकत. एखादा व्यक्ती मेहनत मेहनत करत असतो, त्यासाठी करत असतो. पण तो फक्त होप्स ठेवू शकतो आणि मी तेच होप ठेवून होतो आणि खूप लकी आहे की खरं तर मला ह्याच्या सगळ्या फिल्म्स खूप सहजपणे मिळाल्या. माझे माझे जे काही मित्र आहेत, मी कॉलेजला जात होतो. इट वॉज हॅपी लाईफ. मी असिस्ट करत होतो. मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून कामसुद्धा करत होतो. तेव्हा एक दिवस कुक्कूजी माझ्याकडे आले आणि म्हणाले, की माझ्या वडिलांची नेहमीच इच्छा होती, की मी एक ॲक्टर बनावं. मी थोडासा कन्फ्यूज होतो, की हे की ते. आय वॉज मोर हॅपी इन टू द अदर साइड. तर एक दिवस कुक्कूजी आले आणि म्हणाले, की "तू माझी पुढची फिल्म करतोय." ते ते माझ्या वडिलांचे खूप क्लोज होते. तर मी त्यांना म्हणालो, की "यार खूपच लवकर होतंय. मी फक्त 19 वर्षांचा आहे. करायचं असेल तर 1-2 वर्षानंतर." "नाही, नाही." ते म्हणाले, "तू करतोयस." आणि एका महिन्याच्या आत शूटला सुरुवात. तर मी लकी यासाठी म्हणतोय, की कोणतीच मेहनत न करता, कोणतीच कितीतरी लोकं असे फिरत असतात स्वतःचा पोर्टफोलिओ घेऊन. बिचारे इतकी मेहनत करत असतात. त्या प्रकारची मेहनत मला नाही करावी लागली आणि माझी फिल्म सुरू झाली होती. फिल्म फिल्म करताना देखील जो माझा अप्रोच होता, की ती ही चालली तर ठीक आहे, नाहीतर माझा पोर्टफोलिओ घेऊन मी कुठे फिरणार नाहीये. त्यानंतर मी जे काही करत आहे तिकडेच परत जाणार आहे. जेव्हा ॲक्शन हिरो म्हणून तुमच्या फिल्म चांगल्या चालल्या होत्या, मग तेव्हा तुम्ही असा निर्णय का घेतला की आता ॲक्शन नाही करायचं आहे आणि मला सिद्ध करायचं आहे की अ, मी त्यावेळेस मी असा काही विचार नव्हता, की काही वेगळं सिद्ध करायचं आहे की किंवा काही. आम्ही सगळे जे काही काम करत होतो मला वाटत होतं, की त्यावेळेस तुमचा विश्वास नाही बसणार, की आम्ही ज्या काही फिल्म्स करायचो एकाच वेळी करायचो त्यावेळेस प्रोड्युसर असोसिएशनला एक बंदी आणावी लागली, की हे ॲक्टर्स खूप जास्त फिल्म्स करतायत. खूप जास्त तर पिक्चर कंप्लीट करायला खूप जास्त वेळ लागतोय. तर एक मर्यादा घातली जावी, की एक्स अमाउंट फिल्म्स करतील हे एका वर्षामध्ये. एका वर्षामध्ये म्हणजे जोपर्यंत इतक्या तुम्ही कंप्लीट करत नाही फिल्म्स तोपर्यंत नवीन सुरू करू शकत नाही. ॲक्चुअली सगळ्यांचा अप्रोचच तो होता आणि कारण की खूप जास्त काम करत होते सगळे आणि त्यावेळेस फिल्मसुद्धा अशी बनत होती, की चला ॲक्शनचे 4 सीन टाका, ते टाका, ते टाका. ते आणि ग्रॅज्युअली गोष्टी इथे बदलायला लागल्या आणि खूप गोष्टी तेव्हाच बदलतात जेव्हा ऑडियन्स बदलतो आणि तेव्हा तुमच्याबद्दल जेव्हा मी रिसर्च करत होतो, तेव्हा मला हे वाचायला मिळालं की जेव्हा तुमच्या ॲक्शन फिल्म चालत होत्या, तेव्हा तुम्ही कॉमेडी करायला लागलात. कॉमेडी तर मी खूप उशिराने सुरू केली. आणि जेव्हा कॉमेडी चालायला लागली, तेव्हा तुम्ही इमोशनल रोल करायला लागलात. मला वाटतं त्यातच खरी मजा आहे. एका एका जॉनरमधून दुसऱ्या जॉनरमध्ये जाऊ शकता आणि पुन्हा परत त्याच जॉनरमध्ये याल. पण जेव्हा जेव्हा ॲक्शन फिल्म चालत होत्या, तेव्हा मी कॉमेडी करायला सुरुवात केली, पण ॲक्शन फिल्म सोडल्या नाहीत. तर माझी इच्छा होती, की मी स्वतःला इतक्या चांगल्या पद्धतीने बॅलन्स करू इच्छितो, की मी स्वतःच्या कामाने बोर होणार नाही. मी प्रत्येक वेळी स्वतःला रिडिफाईन करू शकेल. जेव्हा मी प्रत्येक सेटवर जाईन, तेव्हा मला असं वाटायला हवं, की यार मी काहीतरी नवीन नाही, काम जेव्हा करतोय. तुम्ही नवीन करता, जसं तुम्ही जखम फिल्म हो. केली किंवा मग शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर फिल्म केली, लेजंड ऑफ भगतसिंग. या दोन्ही फिल्मसाठी खूप कौतुक झालं तुमचं. हो. नॅशनल अवॉर्ड मिळाला. अभिनेता म्हणून सिद्ध केलं स्वतःला. पण बॉक्स ऑफिसवर नाही चालल्या या फिल्म्स. हो. म्हणजे तुम्ही चांगल्या फिल्म्स केल्यात तर नाही चालणार त्या. जखम तर बघायला गेलं तर चालली होती आणि जे त्याचे टार्गेट ऑडियन्स होते, त्या टार्गेट ऑडियन्सने त्या पिक्चरचा चांगला गल्ला कमवून दिला आणि लेजंड ऑफ भगतसिंगची एक ट्रॅजेडी होती, की मला वाटतं की ती खूप चांगली फिल्म होती. आजसुद्धा आहे. लोकं येऊन सांगतात की इट वॉज वन ऑफ द बेस्ट फिल्म आय हॅव मेड. पण त्यावेळेस 5 भगतसिंगच्या फिल्म रिलीज झाल्या होत्या आणि तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा, की मला स्वतःला वाटतं की आय एम इन्क्लुडिंग मायसेल्फ. आम्ही सगळे वेड्यासारखं वागत होतो यार, की एक प्रकारच्या स्पर्धेमध्ये गुंतलो होतो, की फिल्म कंप्लीट करायची आणि रिलीज करायची. आणि त्यामध्ये कुठेतरी ऑडियन्स देखील गोंधळात होते आणि त्यात ज्या खराब फिल्म्स होत्या त्यांनी देखील चांगल्यानं चालू दिलं नाही आणि तेव्हा सगळा मेस झाला होता. म्हणजे तुम्हाला वाटतंय की ती फिल्म जर एकटी रिलीज झाली असती तर कदाचित मला वाटतंयच आणि आजही लोक ती 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 फिल्म वारंवार बघतायत आणि डी-व्ही-डीवर सुद्धा बघतायत आणि जे कोणी पाहतात फिल्म म्हणतात, की आत्तापर्यंतची बघितली सर्वोत्कृष्ट फिल्म आहे. त्यामुळे त्यात असं काही कारण नाही, की जर एकटी रिलीज झाली नसती तर चालली नसती. पण असं कुठे होतं का तुमच्या मनात, की हा जो ॲक्शन हिरोचा शिक्का हटवावा म्हणजे दिल दे चुके सनम सारखी फिल्म केली ज्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगेन, की मी खूप जास्त लकी ठरलो या गोष्टीमध्ये, की जसं तुम्ही म्हणालात, की ही फिल्म चालली तेव्हा मी दुसरी फिल्म केली. मला योग्य वेळी, योग्य डिरेक्टरबरोबर आणि
योग्य स्क्रिप्ट आणि योग्य कॅरेक्टर मिळत गेले. तर या 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 गोष्टीमुळेच माझं ते रिपिटेटिव्ह होणं ते नाही झालं. तर आज मला फायदा मिळाला आहे, की मी 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 ज्या प्रकारच्या फिल्म करत आहे, ज्या जॉनरच्या फिल्म्स करत आहेत, कमीत कमी त्या करू पण शकतो. विलन बनलात तुम्ही, खलनायक. हल्लीच्या काळामध्ये मला वाटत नाही कॅरेक्टर आम्ही कॅरेक्टर प्ले करतो. वी ऑल हिरो अँड वी वी पण सगळेजण जे आहे ते सगळे कॅरेक्टर्सच प्ले करतात. जर कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग असेल, तर सगळे जसं काही मी खाकी केला होता. खाकीमध्ये माझं पूर्णपणे नकारात्मक भूमिका होती. पण खाकीमध्ये मग माझ्या कामाचं कौतुक झालं सगळ्यांनी. तर मला नाही वाटत की ऑडियन्सने हा विचार केला, हा पॉझिटिव्ह की हा निगेटिव्ह आहे. ऑडियन्सेसना वाटेल की हा माणूस काल तर शहीद भगतसिंगचा रोल करत होता आणि आज हाजी मस्तानचा रोल करतोय. यातच खरी मजा आहे. यातच तर खरी मजा आहे ना. यात तर मजा आहे ना. तुम्ही फक्त एकच गोष्ट करत राहाल, तुम्ही जर फक्त भगत सिंगच करत राहाल, तर किती वेळा करणार ना तुम्ही? चला आपण ऑडियन्सला विचारू की त्यांच्या काय रिॲक्शन्स असतात जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या फिल्म्स करता. हो तुम्ही दुसऱ्या रो मधले हो. माझा प्रश्न हा आहे की भगत सिंग तुमची फिल्म नीट चालली नाही. खूप चांगली उत्कृष्ट फिल्म होती, खूप उत्कृष्ट अभिनय होता तुमचा. कमी चालली दुर्दैवाने. पण तुमची आपल्या गतकाळातील इतिहासामधील एखादं कॅरेक्टर पोर्ट्रेट करण्याची इच्छा आहे की तुम्ही निराश झाला आहात? नाही, नाही. अजिबात निराश नाही झालोय. जर जर एखादं कॅरेक्टर आलं, असा एखादा डायरेक्टर अशी फिल्म बनवत असेल आणि ज्यावर माझा पूर्णपणे विश्वास असेल तर आणि जर असं एखादं कॅरेक्टर असेल जे 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 आम्हा सर्वांना वाटत असेल तर मी नक्की करेन. अजय आणखी खूप आरोप आहेत. आता तर कुठे सुरुवात झाली आहे. हळूहळू त्याची तीव्रता वाढणार आहे. आता आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये अजय देवगणवर जनतेच्या खटल्याचा आणखी एक भाग. अजय देवगणच्या डोळ्यांमध्ये अशी संमोहन शक्ती आहे जी दगडाला देखील संमोहित करू शकते. त्या डोळ्यांनी त्या प्रत्येक हिरोईनला संमोहित केलं जिच्याबरोबर तुम्ही काम केलं. तुम्ही जे म्हणताय ते झालं असतं तर किती बरं झालं असतं. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवला आहे फिल्म स्टार अजय देवगण यांच्यावर. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार अजय देवगण यांच्यावर आरोप आहे की ते स्वतःचे वैरी आहे. अजय कधी कधी असं वाटतं का की तुम्ही स्वतःचं घर जाळून मजा बघत असता? का? 2000 साली तुम्ही पीकवर होता. तुमच्या एका पाठोपाठ एक फिल्म हिट होत होत्या. तुम्ही प्रोड्युसर बनलात. राजू चाचा तुम्ही बनवली आणि कोट्यावधींचं नुकसान केलं. आय थिंक प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये काही ना काहीतरी नुकसान होतच असतं आणि राजू चाचा अशी अशी फिल्म होती ज्यामध्ये मला नुकसान झालं आणि त्यातून मला मला शिकायला खूप मिळालं. ती फिल्म चांगली बनली होती आणि चालली देखील. बट त्याचा बजेट जो होतं ते इतकं ओव्हर झालं की ते कव्हर होऊ शकलं नाही. पण ती अशी एक फिल्म होती जी करताना चुका झाल्या आणि खूप महेश शिकलो. भट साहेब त्यावेळी म्हणाले होते की अजय देवगणला त्याच्या फिल्मचं कर्ज फेडण्यासाठी आता स्वतःला विकावं लागेल. मला अजिबात नाही जमत की जर जर माझ्यावर कोणाचं कर्ज असेल तर त्यामुळे मी सर्वात आधी एक काम केलं. खूप जास्त काम केलं आणि लवकरात लवकर सगळ्यांचं कर्ज परत केलं. पण इतक्या लहान वयामध्ये तुम्ही प्रोड्युसर बनलात, डायरेक्टर बनलात आणि ॲक्टर तर तुम्ही होताच. हां. कमी वय म्हणजे 41. जास्त आहे? अ, नाही ॲक्चुअली मी हे बघा मी लाईफमध्ये कोणतेही रूल फॉलो नाही केलेत. मला जे वाटलं मला जे वाटलं ते मी आणि आज मी खूप जास्त समाधानी आहे, की मी जे काही केलं ते माझ्या पद्धतीने केलं. माझ्या टर्म्स एंड कंडिशनवर केलं. कधी कोणाचं नुकसान नाही केलं. माझं आणि स्वतःचं नुकसान नाही केलं. त्यामुळे मी हॅपी आहे. वेअर आय एम, व्हॉट आय एम बिकॉज जे काही आहे ते माझ्या टर्म्स एंड कंडिशनवर आहे. हे तर खरं आहे की तुम्ही फिल्म इंडस्ट्रीचे जे रूल्स आहेत त्यांना तुम्ही नाही मानत. तुम्ही कोणत्याही अवॉर्ड फंक्शनला नाही जात. हो. तुम्हाला अवॉर्ड्स अजिबात आवडत नाही. असं नाही की मला आवडत नाहीये, पण मला असं वाटतं की हल्ली जे काही अवॉर्ड्स जास्त करून जे जे मला वाटत नाही की की खूप जास्त ठीक नाहीयेत आणि जी गोष्ट मला आवडत नाही मी तिथे जात नाही. नॅशनल अवॉर्ड घ्यायला तर गेला होतात तुम्ही. हॉनेस्टली सांगू तुम्हाला मी पहिला नॅशनल अवॉर्ड घ्यायला मी जाऊ शकलो नव्हतो आणि त्यामध्ये माझी काही चूक नव्हती. त्यावेळेस मी उटीमध्ये शूट करत होतो आणि एकच फ्लाइट होती जी दिल्लीला येत होती आणि ती फ्लाइट त्या दिवशी कॅन्सल झाली. त्यामुळे पहिला नॅशनल अवॉर्ड घेऊ शकलो नाही मी स्वतः. तर माझ्या आईला मुंबईहून दिल्लीला जावं लागलं आणि तिने तो पहिला नॅशनल अवॉर्ड रिसीव्ह केला होता तेव्हा. हो, पण दुसरा नॅशनल अवॉर्ड घ्यायला मी गेलो होतो. हो, पण इंडस्ट्रीमधील जे इतर अवॉर्ड्स आहेत त्यांना तुमचा विरोध आहे. हो, एका प्रकारे. विरोध नाहीये, पण मला
मला फक्त असं वाटतं की प्रत्येक अवॉर्ड्सच्या वेळेस काही ना काहीतरी असतात. त्यामुळे स्वतःला तर तुम्ही आणि त्यापासून दूर आमिर ठेवतो. खान तुम्ही दोघे वेगळे आहात. तुम्हाला ह्या अवॉर्ड्स बरोबर नाही वाटत. हो. आणि बहुतेक आम्हा दोघांनाही गेम खेळता येत नाही. नाहीतर असं काहीतरी करून गोष्टी मॅनिप्युलेट केल्या असत्या आणि आम्ही अवॉर्ड्स घेतले असते. त्यांनाही विचारलं तर ते म्हणाले की मी फक्त ऑस्करसाठी फिट आहेत, इंडियन अवॉर्डसाठी नाही. मग बहुतेक बरोबर बोलत असावं आमिर. मग तुम्ही देखील तुमच्या फिल्म्स ऑस्करसाठी पाठवणार आहात का इंटरनॅशनल अवॉर्डसाठी? अजून तरी प्रयत्न नाही केलेत. मीही प्रयत्न करून बघतो. आणि दुसरी गोष्ट हे जितके स्टार्स आहेत, जे स्टेज शोसाठी जातात, नाचतात प्रेक्षकांसमोर, हे तुमच्या बाबतीत आम्हाला कधी नाही दिसलं. ही एक पर्सनल गोष्ट आहे जी मला आवडत नाहीये. तर मी हे करत नाही आणि मला आवडत नाही हे करायला. मला वाटतं की माझं जास्त काम हे कॅमेऱ्याच्या समोर आहे आणि आणि त्याचा एक प्रकारे त्याचा एक गैरवापर करणं आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी त्या गोष्टी करत नाही. पण प्रत्येक व्यक्तीची आपली एक वेगवेगळी विचार करण्याची पद्धत आहे. आपल्या प्रायोरिटीज आहे, प्रेफरन्सेस आहे. त्यामुळे जी गोष्ट मला योग्य वाटत नाही ती त्यांच्यासाठी योग्य असावी किंवा जी गोष्ट त्यांना योग्य वाटत असेल ती मला योग्य वाटत नसावी. मी एक गोष्ट नक्की सांगेन की खूप सारे असे लोक आहेत, लाखो लोक असतील, जे तुमच्या या कृतीला सपोर्ट करतील. त्यांचंही म्हणणं आहे की तुमचं जे काम आहे कॅमेऱ्याच्या समोर असायला हवं, पब्लिकच्या समोर स्टेजवर जाऊन नाचण्यासाठी नाही. हो. आणि ही मला वाटतं की एक चांगली गोष्ट मलाही आहे. हेच वाटतं. कारण की पब्लिक स्टेजवर नाचणं, लग्नामध्ये नाचणं, मला तरी वाटत नाही की हे आमचं काम आहे. हो, पण असेही काही ॲक्टर आहेत जे तुमचे मित्र आहेत. ते म्हणतात की आम्ही तर ॲक्टर आहोत, आम्ही तर कुठेही नाचायला तयार आहोत जर पैसे आता मिळाले तर. बघा हे देखील एक आता जर ते असं म्हणत असेल तर हे देखील एक त्यांनी आपलं एक बनवून ठेवलंय की की तुम्ही मला शिव्या देण्या अगोदर मी स्वतःला शिव्या देतो. त्यामुळे तुम्ही मला काही बोलणारच नाही. तर ही एक भिंत बनवली आहे त्यांनी. असं त्यांना वाटतं. मग त्यांना जसं वाटतं त्यांना योग्य वाटत असेल बट आय डोंट ॲग्री विथ देम. जे तुमचे आधीचे जे डिरेक्टर होते कुकू, हो. त्यांचं असं म्हणणं होतं की अजय देवगणच्या डोळ्यांमध्ये अशी संमोहन शक्ती आहे, जी दगडाला देखील संमोहित करू शकते. मला वाटतं की ही खूपच मोठी आणि सुंदर कॉम्प्लिमेंट आहे आणि मी त्यांचे खूप आभार मानू इच्छितो यासाठी फूल और काटे फिल्म बनवण्यासाठी आणि त्या फिल्मपासून मी सुरुवात केली आणि आज त्या फिल्मने सुरुवात केली होती आणि त्यांच्याबरोबर सुरुवात झाली होती माझी. आता हे जे डोळे आहेत ज्यांच्याविषयी ते इतके बोलले होते, अ, त्या डोळ्यांनी त्या प्रत्येक हिरोईनला संमोहित केलंय का ज्यांच्याबरोबर तुम्ही काम केलंय? अ, तुम्ही जे बोलताय ते झालं असतं तर किती बरं झालं असतं. पण बहुतेक मला ती वापरता येत नसावी, तर इथून पुढे मी वापरण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. माझ्याकडे काही पेपरची कात्रणं आहेत. अ, कंगना राणावत यांनी म्हटलंय की मी अजय यांच्यावर खूप प्रभावित आहे आणि जास्तीत जास्त फिल्म्स मी अजय बरोबर करू इच्छिते. हा त्यांचा मोठेपणा आहे आणि ही पहिली फिल्म एकत्र केली आहे आणि आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. दुसरी हेडलाईन आहे की बिपाशा बासू झाली अजय देवगण यांच्यावर इम्प्रेस. सर या सगळ्या हेडलाईन्स आहेत. यावर कोण यावर तिसरी हेडलाईन आहे अजय देवगण बरोबर माझी केमिस्ट्री सगळ्यात जास्त चांगली आहे, करीना कपूर. आणि चौथी, अजय सर्वात हसतमुख व्यक्ती आहे, कोंकणा सेन. आय थिंक कॉम्प्लिमेंट तर सगळ्यांनाच आवडत असतात. मी थँक यू. यांचे देखील तुम्ही आभार मानण्याची तुम्हाला इच्छा होईल. सगळ्यात जास्त खोडकर आहेत अजय देवगण, आसिन. हे बघा थोडीफार मस्ती तर करावीच लागते ना. नाहीतर मग तुम्ही जेव्हा एखाद्या तुमच्या शूटला जात असा तेव्हा 70-80 दिवस 100-150 लोकांबरोबर तुम्ही तुमचा वेळ घालवत असा, तुमची फॅमिलीशिवाय. तर तुम्ही सातत्याने फक्त काम करत राहता, मजा-मस्ती नाही करणार, एक रॅपो नाही बनत आणि जर जर तुम्हा सगळ्यांना कम्फर्टेबल करता, तेव्हा मला वाटतं की एक बॉन्डिंग बनतं, एक फॅमिलीसारखे राहता आणि मग 70-80 दिवस कधी निघून जातात हे कळत नाही. मग कामही मी चांगलं असं होतं. ऐकलंय की अशा शूटिंगच्या दरम्यान तुम्ही करीना कपूर यांना सांगितलं की त्यांच्या खोलीमध्ये एक अतृप्त आत्मा आहे. अ,
तो असं काही झालं नव्हतं. पण छोट्या-मोठ्या गोष्टी चालू असतात. हे सगळेच करत असतात युनिटमध्ये. एकमेकांना घाबरवत असतात, मस्ती करत असतात आणि आम्ही अशा नवीन-नवीन जागांवर जातो. एकतर आमचं काम असं आहे, की आम्ही नशीबवान आहोत, की आम्ही नवीन-नवीन जागी जाऊन शूट करतो आणि जग पाहायला मिळतं. तर नवीन-नवीन गोष्टी रचायला मिळतात. त्या सर्व हिरोईन्स बाबत मी समजू शकतो, त्यांच्या कॉम्प्लिमेंट बद्दल समजू शकतो. पण जेव्हा तुम्ही काजोल बरोबर काम करता तेव्हा त्यांनाही असेच घाबरवता का? नाही, नाही, अजिबात नाही. मार खावा लागेल मला. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, की तुम्हाला जे यश मिळालंय त्यात काजोलजींचं किती योगदान आहे? हे बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, की जेव्हा एखादी व्यक्ती काम करत असते किंवा मग त्याची फॅमिली लाईफ असते, तर ती व्यक्ती तेव्हाच कामामध्ये कॉन्सन्ट्रेट करू शकते, जेव्हा ती व्यक्ती आनंदी असेल, त्याच्या घरामध्ये आनंदी असेल, त्याच्या घरचं काही टेन्शन नसेल. आणि याचं क्रेडिट मी पूर्णपणे काजोलला देतो आणि मी खूप लकी आहे, की मला काजोलसारखी बायको मिळाली, की जी सेम गोष्टीमध्ये बिलीव्ह करते आणि आज त्यांची बॉन्डिंग माझ्यापेक्षा जास्त आहे. जेव्हा मी बाहेर असतो तेव्हा आय फील लाइक आउटसाइडर, ज्या गोष्टीचा मला अभिमान आहे. जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे सॅटिस्फिकेशन असते, तेव्हा तुमच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करू शकता. सो मला वाटतं, की तुम्ही मॅक्सिमम क्रेडिट देता यासाठी तुम्ही तुमच्या फॅमिलीला. मला तुम्हाला हे विचारायचं की एक्सेप्ट काजोल दुसरी अशी कोणती हिरोईन आहे जिच्याबरोबर तुम्हाला काम करायची इच्छा आहे फिल्म्समध्ये? जितकी नावं यांनी घेतली त्या सगळ्यांबरोबर काम करण्याची इच्छा आहे मला. तुमच्या मॅरिड लाईफमधला असा एखादा क्षण जो नेहमी तुमच्या लक्षात राहिला आहे, तो आमच्याशी शेअर कराल? कोणताच नाही? तुमच्या लक्षात आहे तुमच्या आयुष्यातलं? तुम्ही म्हणाला होतात, की तुम्ही डोळ्यांच्या संमोहन शक्तीचा वापर कराल. पण त्याच शक्तीचा वापर करून तुम्ही काजोल यांचं मन जिंकलं असेल. आता ते माहीत नाही कसं झालं होतं, पण असं काही इंटेन्शन नव्हतं वापरण्याचं. पण त्याआधी वापर कसा करायचा शिकू द्या. कारण की कमीत कमी वापरायचं जेव्हा असेल तेव्हा कळेल तर कसं वापरायचं आहे ते. आता आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये अजय देवगण यांच्यावर जनतेच्या खटल्याचा आणखी एक भाग. तुम्ही मित्रांना घाबरवता, कोणाला भूताच्या गोष्टी सांगून, कोणाला माकडांपासून घाबरवता. नाही, मला नाही भीती वाटत. हे विचारतायत काजोल यांची भीती वाटते का तुम्हाला? मी तर नाही, पण ती नक्कीच येऊन मारेल. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवतोय फिल्म स्टार अजय देवगण यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार अजय देवगण यांच्यावर आरोप आहे की हे अंधश्रद्धाळू आहेत. मी तुमचा एक इंटरव्ह्यू वाचत होतो, ज्यामध्ये 16 वर्षांपूर्वी एक जर्नलिस्ट फिल्म जानच्या सेटवर तुम्ही म्हटलं होतं, की मी अंधश्रद्धाळू आहे आणि मी माझी फिल्म रिलीज होण्याच्या आधी माझी फिल्म किंवा रोल याच्याविषयी काहीच बोलत नाही. नाही, असं कधीच नव्हतं केलं मी. मला वाटतं की ती चुकीची इन्फॉर्मेशन छापली गेली हा असेल. बघा, हा इतका मोठा इंटरव्ह्यू त्यांनी छापलाय, ज्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये त्यांनी लिहिलंय की काय तुम्ही म्हणाला माहीत होता. नाही. आणि 16 वर्षापूर्वीचं मला काही आठवतही नाही. नाही, पण मी अंधश्रद्धाळू नाही. पण हे माझा या खरं आहे गोष्टीवर का, की विश्वास नाहीये. तुमचा सुद्धा या गोष्टींवर विश्वास आहे की नाही, नाही. नाही, अजिबात नाही. मी तर नेहमी बोलत आलोय माझ्या फिल्मविषयी आणि आजही बोलतो आणि उद्याही बोलणार आहे. मग तुम्ही तुमचं नाव का बदललं? तुमचं नाव तर विशाल होतं. विशाल नाव बदललं, त्यामध्ये काही रिझन नव्हतं आणि त्यावेळेस जेव्हा फुल और काटे रिलीज होत होती तेव्हा 3 विशाल लॉन्च होत होते. 3 मुलं होती. तर हा माझ्या वडिलांचा निर्णय होता, की यार तू तुझं नाव बदल, कारण की खूप कन्फ्युजन होतंय. पण मी माझं नाव निवडलं. पण कोणाला विचारलं नाही किंवा कोणाचा सल्लाही घेतला नव्हता. याचा नशिबाशी किंवा ज्योतिषाशी काही संबंध नाही, नाही. अजिबात नाहीये. पण आता हल्लीच तुम्ही देवगणच्या स्पेलिंग मधून एक याचं ए आहे. काढून टाकला. याचं खरं तर माझ्या आईच्या म्हणण्यानुसार मी हे केलंय. कारण की ती खूप दिवसांपासून सांगत होती, की गेल्या कित्येक वर्षापासून सांगत होती मला, पण खूप ऑकवर्ड वाटत होतं. कारण की मी हे जर केलं तर तुम्ही मला प्रश्न विचाराल. त्यामुळे पण इव्हेंच्युअली मी तिला खुश करण्यासाठी पण तिला हो काही म्हणालो. फायदा आणि झाला हे नाव मला बदलल्यामुळे? माहीत नाही. मला खरंच माहीत नाही. आणि हेही मी वाचलंय, की एक फिल्म होती तुमची, त्याचं नाव तुम्ही बदललं. मैं तुम और हम होतं, ते नाव बदलून तुम्ही यू मी और हम नाही, केलं. त्याचं आधीपासूनच यू मी और हम होतं. ती चुकीची माहिती छापली होती, की मैं तुम और हम. आमच्या वतीने ते आधीपासूनच यू मी और हम होतं. म्हणजे तुमच्याकडे असा कोणता ज्योतिषी नाहीये जो तुमच्या फिल्मच्या नावाबद्दल आणि तुमच्याबद्दल नाही, सांगतो? अजिबात नाही. मला वाटतं, की प्रत्येक प्रोड्युसरकडे कोणता ना कोणता ज्योतिषी असतोच. त्यामुळे आम्हाला ठेवण्याची किंवा शोधण्याची काही गरज नाही. ते स्वतः शोधून ठेवत असतात त्यांचे ज्योतिषी. एकता कपूर विषयी आम्ही ऐकलंय, की त्या नेहमीच कोणाला तरी विचारून आपल्या शोजची नावं ठेवत असतात. असं होतही असेल बहुतेक, पण मी कधी एकट्याला विचारलं नाही, की कारण त्यांच्या वन्स अपॉन प्रत्येक टाईम शोच्या नावाची मुंबईच्या सुरुवात वेळेस के पासून होते.
हो, लोकांच्या श्रद्धा असू शकतात. काही लोकं मानतात त्या गोष्टींना. काही लोकांबाबत वर्कआउट सुद्धा होतं. कारण की मला असं वाटतं, की तुम्ही तुमच्या श्रद्धेला स्वतः पॉवर देत असता. तर मला वाटतं, की काही लोकांबाबत वर्कआउट होतं. मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुमचे माउंट्स जेव्हा तुम्ही असा हात हलवत होता तेव्हा मी बघितले की तुमचे माउंट्स खूप चांगले आहेत. तर मला आता विचारायचे की तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीवर अशा काही गोष्टींवर विश्वास ठेवत नाही तर नशिबावर तुमचा किती विश्वास आहे? नाही, मी म्हणालो नाही, की ॲस्ट्रोलॉजीवरती अजिबात विश्वास ठेवत नाही. माझं सगळं कुटुंब त्यावर विश्वास ठेवतं. मी अंधश्रद्धाळू नाहीये. सो दॅट्स द डिफरन्स. अशी एखादी गोष्ट आहे की ज्याने तुम्हाला भीती वाटत असेल? तुम्ही दुसऱ्यांना घाबरवत असता, कोणाला भुताच्या नावाने घाबरवता, कोणाला माकडापासून नाही, मला घाबरवता. भीती वाटत नाही. ते विचारतायत की काजोलला घाबरता का तुम्ही? मी तर नाही, ती नक्कीच येऊन मारेल. तुम्हाला फोबिया आहे. जर तुम्ही हाताने जेवण जेवलात तर तुम्ही खूप वेळ हात धुत बसता. कोणाशी अ, हात मिळवल्यानंतर देखील तुम्ही हात धुत बसता नाही. फक्त. कोणाशी हात मिळवण्याचा फोबिया नाहीये मला, पण मला जेवणाचा थोडा फोबिया नक्कीच आहे. आय डोंट रिअली टच द फूड. जे ऑइली असेल, मला असं वाटतं की त्याचा वास तसाच राहील. पण पण असतो एखाद्याला असा फोबिया. पण हात यात तर मिळवण्याचा असं फोबिया देखील असा लिहिलंय नाहीये. की लांब नखं असलेल्या मुलींची हात मिळवणं देखील तुम्हाला आवडत नाही. असंही लिहिलंय त्यामध्ये? हल्ली तर सगळ्यांचीच नखं लांब असतात. काय करणार आता? नाही, फक्त जेवणाचं आहे आणि त्या व्यतिरिक्त काहीच नाही. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत अजय देवगण यांच्यावर. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये जनतेच्या खटल्याचा आणखी एक भाग. कामाच्या बाबतीत आळशी आहात की फक्त प्रमोशनच्या बाबतीत आळशी आहात? मला वाटतं प्रमोशन पण कामाच्या बाबतीत पण मी थोडासा आळशी आहे, पण मी माझं काम पूर्ण करतो कसं तरी. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत फिल्म स्टार अजय देवगण यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार अजय देवगण यांच्यावर आरोप आहे की यांना आता सेक्स सिम्बॉल बनण्याची इच्छा आहे. अजय, ही गोष्ट मात्र खरी आहे की लहानपणापासूनच तुम्हाला फिटनेसचं, ॲक्शनचं बाळकडू खूप चांगल्या पद्धतीने देण्यात आलं? हो, म्हणजे एक प्रकारे. आणि मी हे देखील वाचलंय की तुम्हाला सकाळी 4 वाजता उठावं लागायचं. आणि 4 वाजता नाही, पण 5-6 वाजता डॅड उठून पळवून लावायचे, म्हणायचे जा. आणि पण खूप खूप मेहनत करायला लावायचे. आणि त्यात मीही लपून-छपून करत नव्हतो, पण ते त्यांच्याकडनं पूर्ण प्रयत्न करत असायचे. प्रत्येक वर्षी एक हिट फिल्म दिली, वर्सेटाईल रोल केलेत, वेगवेगळ्या पद्धतीची कामं केली. पण असं असून सुद्धा अजय देवगण यांना नंबर 1, नंबर 2 कॅटेगरीमध्ये गणलं जात नाही. मला वाटतं की यामध्ये आपलं जे स्वतःचं प्रमोशन करणं असतं ते मी जास्त करत नाही. मला वाटतं हेच कारण असू शकतं, दुसरं काही कारण दिसत नाहीये मला. कारण की जर काम आणि फिल्म्स आणि सक्सेस जर हे एका बाजूला ठेवाल तर तुमच्या समोर आहे. तर याच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही दुसरं काही मग महत्त्वाचं आहे. प्रमोशन का नाही करत? अगेन आय एम व्हेरी लेझी ऑन दॅट. मी खरं तर मला माझ्याकडनं फार होत नाही खरं तर. प्रयत्न करतो आणि प्रत्येक वेळी विचार करतो की ह्या फिल्मच्या वेळेस करेन. पण ते नाही होत होत नाही ते. माझ्याकडनं. तुम्ही कामाच्या बाबतीत आळशी आहात की फक्त प्रमोशनच्या बाबतीत आळशी आहात? मला वाटतं प्रमोशन पण कामाच्या बाबतीतही मी आहे थोडासा आळशी, पण मी माझं काम पूर्ण करतो कसं तरी. जेव्हापासून तुमचं लग्न झालंय तेव्हापासून तुम्ही बऱ्याच फिल्म्स केल्या आहेत, पण काजोलनी जास्त फिल्म्स केल्या नाहीये. तर काजोल- त्यामागचं कारण तुम्ही त्यांच्यावर काही बंधनं नाही, लादली अजिबात तसं काही नाही. आहे का? तुम्ही जर बघाल तर काजोल लग्नाआधी पण तितक्याच फिल्म्स करत होती. आता तितक्याच फिल्म लग्नानंतर करते आणि वर्षामध्ये 1-1.5 वर्षामध्ये एखादी फिल्म करते तशी ती. पण त्यामुळे आता तिचं इम्प्रेशन ते- तुमचं खराब होतंय उगाचच. आता मी काय करू सांगा बरं? आणि आता बॉडी वगैरे बनवण्यासाठी डाएटची काळजी घेता? हो. डाएटवर कंट्रोल ठेवावं लागतं आणि खूप खूप जास्त नाही लक्ष ठेवत मी. मी दिवसभर रेग्युलरच जेवण जेवत असतो. कमी ऑइली खातो आणि जास्त करून रात्री लो कार्ब्स घेत असतो. तेवढंच. आणि मी हे सुद्धा ऐकलंय की तुम्ही खूप चांगलं जेवण बनवता, खूप चांगले कुक आहात. तुम्ही मुघलाई जेवण खूप छान बनवता. मी प्रत्येक प्रकारचं जेवण खूप छानच बनवतो. मी मुघलाईसुद्धा बनवतो, कॉन्टिनेंटलसुद्धा बनवतो, चायनीजसुद्धा बनवतो. आणि ते खाऊन सुद्धा अशी तब्येत राहते? हो, पण ते आठवड्यातून, 2 आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदाच बनवतो ना. त्यामुळे तेवढं खाण्याचा हक्क तर आहेच ना. एखादी अशी कोणती वाईट सवय जी तुम्हाला सोडायची आहे? मला माहीत नाही ती सवय सोडायची आहे की नाही सोडायची आहे. पण मी त्या थोडासा कन्फ्यूज आहे त्यामध्ये. मी काही दिवसांपूर्वी प्रयत्न केले होते, पण यशस्वी नाही झालो. पण स्मोकिंगची सवय आहे मला
आणि अल्कोहोलची खूप जास्त सवय राहिली नाही मला आता. आय एम नॉट अ हेवी ड्रिंकर एनीमोर. आय यूज्ड टू ड्रिंक अ लॉट. पण आता पूर्णपणे त्यावर कंट्रोल मिळवला आहे. एक स्मोकिंग आहे जी मला हळू-हळू सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे मला. स्मोकिंग करण्यामुळे एकदा केस सुद्धा झाली होती. ट्रेनमध्ये तुम्ही आणि सलमान सिगरेट ओढत होता. 2-3 वेळा झाली होती. बट नाही त्यातल्या 2 तर चुकीच्या होत्या. ती ट्रेनवाली केस अगदी बरोबर आहे. ट्रेनमध्ये पूर्ण ट्रेन आम्ही हायर केली होती आणि आम्ही दोघे आतमध्ये बसलो होतो. पण मला माहीत आहे की हे चुकीचं होतं. पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या 2 ज्या केसेस झाल्या आहेत, कुठून तरी बाहेरून उचलून छापून टाकल्या होत्या. एका दुसऱ्या लोकेशनच्या दुसऱ्याच. आत्ताही प्रयत्न चालू आहे की आता प्रयत्न करणंही सोडून दिलंय? नाही, सध्या तरी मी प्रयत्न नाही करत आहे. पण मला माहीत आहे की हळू मला त्यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहेत. अजय, आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले, वेगवेगळे आरोपही लावले आणि आनंद आहे की तुम्ही खूप दिलखुलासपणे त्याची उत्तरं दिली. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजच्या न्यायाधीशांचा निर्णय. जो अदालतचा निर्णय असो तोच अंतिम निर्णय असो नेहमीच आणि मला तो मान्य आहे. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज जनतेच्या तर्फे आम्ही खटला चालवला होता अजय देवगण यांच्यावर. अजय देवगण यांना आम्ही विचारलं त्यांच्या अभिनयाविषयी, त्यांच्या बदलणाऱ्या व्यक्तिरेखेबद्दल. आम्ही त्यांना विचारलं एक प्रोड्युसर म्हणून, एक डायरेक्टर म्हणून त्यांना आलेल्या अनुभवाबद्दल आणि असे खूप प्रश्न त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारले. आणि आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज अंशुल चतुर्वेदी यांच्या निर्णयाची. रजतजी, आजच्या या युक्तिवादानंतर माझ्या मते 3 महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत, जे काही अजयने त्यांच्याबद्दल सांगितलं. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्यामध्ये हिंमत आहे स्वीकारण्याची, जे काही खूप सहजतेने मिळालंय. खूप कमी जण आहेत बॉलिवूडमध्ये जे म्हणतात की आम्हाला ब्रेक खूप सहजतेने मिळाला, आणि तुम्ही 2 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे तुम्हाला हे खूप सहज मिळालं आणि दुसरं म्हणजे त्याचं क्रेडिट देणं की मला ही गोष्ट खूप सहजतेने मिळाली. आणि आपण जेव्हा चर्चा करतोय की त्यांनी विविध धाटणीचे वेगवेगळे रोल्स केले आहेत, तरी त्यांचं असं म्हणणं आहे की की मला योग्य वेळी योग्य डायरेक्टर अगदी व्यवस्थित मिळत गेले, त्यामुळे आय वॉज एबल टू मूव्ह आउट. आय एम नॉट टाईपकास्ट. आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितली की फायनान्शियल कॉन्टेक्स्टमध्ये एखाद्याचं कर्ज ठेवणं मला नाही आवडत. पण माझ्या मते ही गोष्ट त्यांच्या संपूर्ण 20 वर्षांच्या प्रोफेशनल कारकिर्दीमध्ये दिसतेय. कारण की एक व्यक्ती म्हणून सुद्धा बॉलिवूडमधील एखाद्याचं कर्ज ठेवलं असावं किंवा उपकरांचं ओझं असावं यांच्यावर, असं कधी निदर्शनास आलं नाहीये. ही खरंच कौतुकास्पद बाब आहे, फक्त पैशांना घेऊन नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्यावर काही जे चार्जेस लागलेत त्याबद्दल बोलायचं झालं तर खरं म्हणजे 20 वर्षांच्या तुमच्या फिल्मी करिअरनंतर देखील चार्जेस शोधावे लागतात एखाद्यावर लावण्यासाठी, हे देखील खरं तर एक स्पष्ट विधान आहे. कॉन्ट्रोवर्सी आणि अजय देवगण 20 वर्ष मीडियाच्या तर्फे मी हेच सांगेन की अजून असती तर अजून सोपं झालं असतं. पण कॉन्ट्रोवर्सी काही सापडत नाहीये आणि म्हणूनच त्यांनी जी गोष्ट वारंवार सांगितली की मी माझ्या टर्म्सवर सगळ्या गोष्टी करतो, त्यांनी हा आजचा खटला देखील त्यांच्या टर्म्सवरच हँडल केला आहे आणि आपल्याकडे काही पर्याय नाहीये की यांना आरोपातून मुक्त करावंच लागेल. थँक्यू अजय. थँक्यू. तुम्हाला तुमचं काही मत आहे या अदालतच्या निर्णयावर? एखादी शेवटची कमेंट? जो अदालतचा निर्णय असतो तो अंतिम निर्णय असतो नेहमीच आणि मला तो मान्य आहे. याच अपेक्षेने, याच विश्वासाने की अजय देवगण अशाच प्रकारे वर्सटाईल रोल करत राहतील, वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रेक्षकांच्या समोर येत राहतील, प्रेक्षकांचं प्रेम यांना मिळत राहावं, हे सफलतेच्या आणि यशाच्या एका पाठोपाठ एक पायऱ्या चढत जावं, याच शुभकामनेसहित आजचा शो इथेच थांबूयात. पुढच्या आठवड्यामध्ये भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.